नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख। आज मी आपणास आध्यात्मिक शरीर म्हणजे काय ते सांगणार आहे। हे आध्यात्मिक शरीर हे 4थ्या नंबरचं शरीर आपल्या मानवी शरीरात। ही 10 शब्द तुम्हाला मी प्रथम सांगणार आहे आणि हे शरीर या 10 शब्दाच्या आसपासच किंवा हृदय चक्राच्या आसपासच हे गुंतलेलं आहे। एक इच्छा सकारात्मक असू शकते, नकारात्मक असू शकते। याच्या विरुद्ध समाधान मध्ये इच्छेचा प्रश्नच निर्माण होत नाही। दुसरं चिंता किंवा बेचैनी, आपलं मन अनेक वेळेला कुठल्या तरी चिंतेत असतं, चिंतनात असतं किंवा बेचैन आपण असतो। आणि बरोबर याच्या विरुद्ध शांती, राग विरुद्ध प्रेम। राग सकारात्मक नकारात्मक असू शकतो, प्रेम हे चौथं। त्याच्यानंतर भीती विरुद्ध धैर्य, हे द्वैत आहेत, भीती विरुद्ध धैर्य। नंतर भ्रम आणि विचारांचा गोंधळ विरुद्ध सुस्पष्टता व सुज्ञपणा। हे 10 शब्द जे आहे, ही 10 शब्दच या आधुनिक आध्यात्मिक शरीराशी संबंधित आहे। मित्र, आपल्याला माहिती आहे मनुष्य हा 3 शरीरांनी बनलेला आहे। स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर म्हणजे आत्मा। सूक्ष्म शरीर हे चित्त, मनस, अहंकार आणि बुद्धी या 4 घटकांनी बनलेले याची आपल्याला जाणीव आहे। आणि याला स्वतंत्ररित्या सूक्ष्म शरीर म्हणलं जातं का, तर त्यांचं प्रत्येकाचं कार्य हे स्वतंत्र आहे। आणि याच सूक्ष्म शरीराच्या पलीकडे एक खोलवर अशी आध्यात्मिक शरीर रचना दृढ झाली आहे। ती म्हणजे आध्यात्मिक शरीर रचना, आध्यात्मिक संकल्पना दृढ झालेली आहे आणि ती म्हणजे आध्यात्मिक शरीर रचना। आध्यात्मिक शरीर रचना ही भावना व जाणीवा यावर आधारित आहे। भावना व जाणीवा यांची निर्मिती हृदयात होते। त्या आपल्या मध्यमस्तिकाच्या अंगभूत प्रणाली मार्फत हृदयात जाणवतात। या भावना व जाणीवा आपल्या विचारसरणीस प्रभावित करतात। हृदयावर आधारित आपल्याला गुण माहिती आहे, करुणा, प्रेम, सहानुभूती, सहनशीलता, धैर्य व दृढ इच्छाशक्ती। या सगळ्या गोष्टी आपल्या कंपनीय हृदयात वास्तव्यात असतात। कंपनीय हृदयात वास्तव्यात असतात, आपल्या आतच असतात। या ठिकाणी आपल्याला हृदयाची चक्रे सुद्धा आढळतात। पहा, एक चक्र इथं, दुसरं इथं उजव्या बाजूस खालच्या बाजूस, तिसरं डावीकडे वरच्या बाजूस, चौथं उजवीकडे वरच्या बाजूस आणि 5वं कंठाजवळ। ही 5 चक्रे असतात, ही याच्या जवळच असतात। आपलं सूक्ष्म शरीर कोणत्याही कारणाने प्रभावित होते, जसे क्रोधामुळे आपल्या हृदयाची गती वाढते, अनियमितता वाढते, अस्थिर बनतो आपण, आपले ब्लड शुगर किंवा रक्तदाब वाढतो। जाणीवा व भावना यात मूलभूत फरक आहे। सूक्ष्म शरीरामध्ये जे आपण 4 भाग पाहिले, चेतना, मनस, अहंकार आणि बुद्धी। त्यातल्या मनस मध्ये विचार, जाणीवा आणि भावना। त्यातल्या जाणीवा आणि भावना, विचार निर्माण होतात, मग जाणीवा निर्माण होतात आणि त्याच्यानंतर त्यात भावना उतरल्या जातात। जाणीवा व भावना यात मूलभूत फरक असतो। जाणीवा शुद्ध व स्पष्ट असतात, कारण अनेक रोजच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक दिवशी जवळजवळ 30,000 विचार आपण आपल्या डोक्यात येऊन जातात। त्यातल्या काहीच विचार जाणीवेत बदलतात। या जाणीवा मात्र शुद्ध व स्पष्ट असतात आणि या शुद्ध जाणीवा स्वाभाविक असतात। त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात शुद्ध जाणीवा प्रखर असतात। एखादी गोष्ट आपणाला अशी जाणीव होते की ती आपल्याला करावंच लागेल, इतकं प्रखर ती असते। त्या आपल्या उन्नतीस कारणीभूत असतात। अशा जाणीवा म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला घेतल्यानंतर ती जेवढ्या प्रखरतेने करतो त्याचा अर्थ आपली त्याच्यामध्ये उन्नती होते, की आपण ते यशस्वी होतो ना, आपणाला ती आपल्या उन्नतीस सहाय्यक ठरतात। हृदय जितके शुद्ध
तितक्या जाणीवा स्पष्ट असतात, मात्र भावना अस्पष्ट असतात. जाणीवाला जोडून भावना बेचैनी असते, होईल की नाही होईल की नाही अशा पद्धतीचे जे प्रश्न निर्माण ज्यावेळेला होतात, म्हणजे त्या भावना अस्पष्ट असतात आणि निवडक असतात. त्यातल्या पण आपण काही भावना पण निवडत असतो. भावनांची अस्पष्टता ही कशा निर्माण होते, तर भावनांची अस्पष्टता जे आपल्या शरीरात आपण ठसे निर्माण केले असतात पारंपरिक, त्याच्यामुळे हे निर्माण झालेलं असतात. ती अशुद्धता, ही बेचैनी किंवा अशुद्धता म्हणजे पारंपरिक ठसे जर आपण शुद्धीकरणाने आपण ते काढता येतात. जसं प्रार्थना केल्यानंतर किंवा स्वतःचं आत्मनिरीक्षण केल्यानंतर किंवा ध्यान केल्यानंतर ही अशुद्धता आपण काढू शकतो. आध्यात्मिक शरीर हे हृदयाच्या 5 ऊर्जा केंद्रांचा म्हणजे चक्रांचा समजतो. आध्यात्मिक शरीर रचनेत 1, 2, 3, 4 आणि 5 या 4-5 चक्रांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. ही 5 ऊर्जा केंद्रे जीवनाच्या 5 पारंपरिक तत्वाशी जोडलेली आहेत, म्हणजे पंचमहाभूताशी जोडलेली आहेत. पंचमहाभूते पृथ्वी, अवकाश, अग्नी, जल, वायू ही 5 केंद्र ह्या 5 तत्वाशी किंवा पंचभूताशी जोडलेले आहेत. यातील प्रत्येक तत्वाचा म्हणजे पृथ्वी, अवकाश, अग्नी, जल, वायू, जाणीवा, भावना यांचा एक वर्णपट असतो, विशिष्ट वर्णपट असतो. त्यावर आपण आध्यात्मिक यात्रेदरम्यान प्रभुत्व मिळवतो. कशावरती? या वर्णपटावर आपण प्रभुत्व मिळवत असतो. या भावना व जाणीवा आपल्या मानवी संरचनेत असतात, या आपल्या आतच असतात. मगाशीच म्हटल्याप्रमाणे रोजच्या पण 30,000 जवळजवळ विचार आपल्या डोक्यात येऊन जातात. त्यातल्या काही जाणीवा काही मध्ये जाणीवेत रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर भावना. या 5 चक्रापैकी प्रत्येक चक्र एक विशिष्ट जाणीवेच्या द्वंद्वाशी जोडलेलं असतं किंवा संबंधित असतं. परिणामी आपणास स्वतःच्या भावनाविषयी आंतरिक दृष्टी प्राप्त होते. जेव्हा ते जोडली जातात प्रत्येक ठिकाणी, त्यावेळेला आपल्याला आंतरिक दृष्टी मिळते. आपण आपले अवचेतन साचे सोडून देतो. अवचेतन साचे आपण पूर्वी पाहिले, म्हणजे आपल्या मनात जो गोंधळ असतो हे सर्व याच्यामधून निघून जातात. इथूनच आपल्या खऱ्या अर्थानं प्रारब्धाची रचना सुरू होते. आपल्या शरीरात एक आद्य ब्रह्मांडीय शक्ती असते, हे आपण पाहिलेले, आणि ती चेतनेच्या स्वरूपात असते. आद्य ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे विश्व ऊर्जा आहे, ही बाहेर असते. आपल्या शरीरात जेव्हा ती येते तेव्हा ती चेतनेच्या स्वरूपात असते. ज्या वेळेला आपण एकदम संतापतो त्यावेळेला ऍडिशनल किंवा जे अधिकची जी चेतना असते ती बाहेरून आत येते. ती आपल्या चेतनेत विचार, जाणीवा व भावना, आपल्या चेतनेत विचार, जाणीवा व भावना यांच्या सोबत विविध संस्कारामुळे अस्थिरता निर्माण होते. आपल्या विचारामुळे आणि आपल्या अनुभवामुळे या ऊर्जेच्या गाठी तयार होतात. त्या आपल्या जाणीवा, भावना यावर परिणाम करत असतात. मानवाचे हृदय हे दैनंदिन जीवनात द्वैताशी निगडीत असते. इथून फार महत्वाचं, मानवाचं जीवन, आपलं जीवन आहे हे दैनंदिन जीवन, दैनंदिन द्वैत. सुरुवातीला मी 10 शब्द सांगितलेत ना, त्याचा आपण अर्थ तो वापर करायचा आहे. दैनंदिन द्वैताशी निगडीत असते. हृदयातील प्रत्येक चक्राशी, पहिलं चक्र ते 5 चक्र, 2 प्रकारच्या भावना निगडीत असतात. आता चक्र क्रमांक 1 इथे, चक्र क्रमांक 1 म्हणजे बिंदू क्रमांक 1 म्हटलं जातं, हे छातीच्या डावीकडे खालच्या बाजूस असतं. येथे आपले हृदय आढळतं. हृदय चक्र सुद्धा इथंच आहे या ठिकाणी. हा बिंदू पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. की पंचमभूत जे आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यातलं पृथ्वी तत्व जे आहे पहिलं, त्याच्याशी हे आपलं चक्र निगडीत आहे. आपण जेव्हा ध्यान करतो, कसं करा, आपण जेव्हा ध्यान करतो त्यावेळेला या ठिकाणी पिवळ्या रंगाची झलक जाणवते.
सखोल ध्यान अर्थात महत्वाचं आहे. नुसतं ध्यान नव्हे, सखोल ध्यानात तुम्ही जेव्हा असाल त्यावेळेला तुम्हाला इथं पिवळ्या रंगाची झलक आपल्याला जाणवते. येथील भावनेचा वर्णपट इच्छा विरुद्ध समाधान आहे. आपण मगाशी म्हटलंय येथील भावनेचा वर्णपट किंवा स्पेक्ट्रम ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातो, इच्छा विरुद्ध समाधान आहे. याचा तुम्हाला इच्छेचा अभाव किंवा वैराग्य याच्याशी तुलना करायची आहे, याच्याशी तुलना केली जाते. समाधान हे सकारात्मक असतं मगाशी सांगितल्याप्रमाणे, मात्र इच्छा ह्या नकारात्मक असतात. इच्छा ही नकारात्मक असते कारण भौतिक गोष्टीबद्दलच्या इच्छा आपणास खाली करतात. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण करतो, त्याला आपण भौतिक इच्छा म्हणतो. आपण त्या खाली खेचतात आणि त्याच्यामुळे संस्काराचे ठसे निर्माण होतात. आणि हे संस्काराचे ठसे आपल्याला दुर्बल बनवतात. त्यामुळे चक्र नंबर 1 वर जडत्व येते. जेव्हा हे अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनात रेंगाळतात आणि त्याचा प्रश्न सुटत नाही, त्यावेळेला हे इथं साठले जातात, तिथं रेंगाळतात. हे जडत्व आपल्याला मात्र शुद्धीकरणानं काढता येतं. जसं मगाशी म्हणजे ध्यान, प्रार्थना किंवा आत्मनिरीक्षण या पद्धतीने आपण हे जडत्व आपण काढू शकतो. परंतु जर काही तुम्हाला या चक्र नंबर 1 वर काहीतरी उच्च करण्याची इच्छा झाली किंवा प्रबळ उच्च प्राप्त करण्याची इच्छा झाली, तर तुम्हाला हेच आध्यात्मिक यात्रेच्या दृष्टीने फार सुलभ असते किंवा तुमची आध्यात्मिक यात्रेच्या दिशेने किंवा ध्येयाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाते. त्याच वेळी समाधान ही स्थिरता, शांती आणि आध्यात्मिक सरावामध्ये दृढता आणते. आपण भौतिक जीवनाला संयम व सहनशीलता आणते आपल्या जीवनामध्ये. जेव्हा जर तुम्ही तुमच्या इच्छा अगदी दृढ इच्छा चांगली मोठ्या उच्च प्रमाणाची जर असेल तर ह्याच्यामध्ये आपण हृदयातील जाणीवांच्या आणि चेतनाच्या खोलवर आत जातो. हृदयातील ज्या आपल्या जाणीवा आणि चेतना असतात त्याच्या खोलवर आपण जातो. त्यावेळेला आपल्या भावना तरल व कमी प्रतिक्रियाशील असतात. याचा अर्थ त्यातला गोंधळ जवळजवळ संपलेल, तरल होते. याचा अर्थ जी बेचैनी जी असते ती निघून गेलेली असते आणि या वेळेला हा इच्छा व समाधान वर्णपटवर प्रभुत्व मिळवते. जेव्हा तरलता येते तेव्हा आणि त्याचा उपयोग कशाला? आपल्या ध्येयाकडे जाण्याचा इच्छा व समाधान या दोन्ही गोष्टीचा फायदा होतो. हृदय चक्र दुसरे 2 इथं हे स्थान छातीच्या उजवीकडे खालच्या बाजूला असते. ते आकाश तत्वाशी अवकाश निगडीत असते. हे आत्म्याचे चक्र आहे, आपल्याला माहिती आहे, पाहिलं आपण. ध्यानादरम्यान येथे लाल रंगाची झलक तुम्हाला पाहायला मिळते. या बिंदूवर प्रचंड शांतता जाणवते. आत्म्याच्या बिंदूवर प्रचंड शांतता जाणवते. सर्वच गोष्टीबाबत उदासीनता जाणवते. व्यापाऱ्यांना व्यापाराबाबत, विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत म्हणजे उदासीनच तो बनत असतो. त्यांना कशातही स्वारथ्य वाटत नाही. आपण थोडेही विचलित होत नाही. ह्या दुसऱ्या बिंदूचा गुणधर्म आहे. या बिंदूवर म्हणजे आत्मा या बिंदूवर भावनांचा वर्णपट, चिंता किंवा बेचैनी ते शांती असा आहे. चक्र क्रमांक 1 वरील जडता क्रमांक 2 वर येऊन सांगते. या ठिकाणी जेव्हा आपण अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला असतो विचारांचा, म्हणजे जी जडत्व येतं, हे जडत्व क्रमांक 2 वर येत असते. त्यामुळे क्रमांक 2 वरची शांतता ढळते, म्हणजे अशांती निर्माण होते. आपण सतत काळजीत व सांसारिक चिंतेत राहतो. अर्थात आपले विचार या सांसारिक विचारच मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपण सतत काळजीत राहतो किंवा विचारात राहतो किंवा सांसारिक चिंतेत राहतो. परिणाम काय होतो तर आपणाला
शांती किंवा आनंद काहीही मिळत नसतो. हे आपल्या रोजच्या जीवनातला अनुभव आहे. हृदयातले तिसरं चक्र हे इथे उजवीकडे वरच्या बाजूस असते. हे अग्नितत्वाशी निगडीत असते. तिसरं चक्र ध्यानादरम्यान या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या रंगाची झलक जाणवते. सखोल ध्यानादरम्यान येथे निसर्गतः आवेशयुक्त व प्रेरणादायी वाटते, कारण अग्नितत्व आहे. भावनांचा वर्णपट या ठिकाणी राग विरुद्ध प्रेम आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक और नकारात्मक दोन्ही पद्धतीचा राग आपल्याला पाहायला मिळतो. राग विरुद्ध प्रेम आहे. या ठिकाणी जशी इच्छा निर्माण होते किंवा जशा इच्छा निर्माण होतात तसे आपल्याला अनुभव येत जातात. राग किंवा प्रेम यात एक जरी अशुद्ध असेल, या ठिकाणी राग आणि प्रेम दोन्ही एक सारखं समजलेलं आहे. ह्याच्यातला एक जरी अशुद्ध असेल तर आपल्या प्रवासात अडथळे निर्माण होतात. परंतु आपल्या भावना म्हणजे राग किंवा प्रेम शुद्ध असतील तर मात्र ते आपल्या प्रवासात त्याची मदतच होते. आपल्याला माहितीये, प्रेमामुळे आपणात कृतज्ञता वाढते, आपणास वरच्या दिशेने घेऊन जाते, म्हणजे आपली प्रगती होत जाते. जर प्रेम हे अग्निबिंदू जवळ प्रज्वलित होते किंवा जागृत होते, ते मानवी प्रेमाच्या पलीकडचे असते. म्हणजे आपल्या मनात आत्ता असलं प्रेम हे असतच, पण त्याच्याही पलीकडचं जेव्हा जादा प्रेम येतं ती त्याची जागृती ह्या अग्नितत्वाजवळ किंवा अग्निबिंदू जवळ होत असते. परंतु आपण अशीच पाहिलं, रागाची शुद्ध अभिव्यक्ती सुद्धा उन्नती व परिवर्तन घडवून आणते. शुद्ध राग म्हणजे जसं उदाहरण मगाशी मी तुम्हाला दिलं, आपल्या घरातला मुलगा एखादा अभ्यास करत नसेल तर त्याला रागावून दटावून आपण अभ्यास करायला लागतो. जरी आपण तिथं रागावलं असलो तरी त्याच्या मागची जी भावना जी असते ही सकारात्मक असते. जेव्हा आपणाला राग येतो तेव्हा आपणाला बदलाची जाणीव होते. राग केव्हा येतो? आपल्या शरीरात जे तरल अशी आपली चेतना असते त्याच्यात बदल होतो. त्याच वेळा आपल्याला ते जाणवतं की आपल्यात काहीतरी बदल होतात. हा चक्र क्रमांक 3 मधील प्रवास आपल्याला बदल घडवून आणण्याचा उपयोग होतो. चक्र क्रमांक 4 म्हणजे बिंदू, हा चौथा बिंदू, हा छातीच्या उजवीकडे वरच्या बाजूस आहे. या चक्रावर ध्यानादरम्यान काळ्या रंगाची झलक जाणवते आणि हा तुम्हाला माहितीच आहे जलतत्वाशी निगडीत आहे. हा बिंदू जलतत्वाशी निगडीत आहे आणि सखोल ध्यानादरम्यान तुम्हाला काळ्या रंगाची झलक जाणवते. येथील भावनांचा वर्णपट भीती विरुद्ध धैर्य आहे. भीती विरुद्ध धैर्य, भीती आणि धैर्य ही दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक असतात. भीती, सकारात्मक भीती कशी आपण म्हणतो, आपण निघालो रस्त्यानं काहीतरी अडचणीच्या रस्त्याला तर बाबा जाताना काहीतरी साप येईल काय येईल असं काहीतरी आपल्याला शंका येते. ती भीती जरी असली तरी ती चांगल्यासाठी असते. नकारात्मकचा विचार आपल्याला करायची गरज नाही, त्याचे उलटच परिणाम होतात. धैर्य सुद्धा तसंच असतं. कसंही पद्धत धैर्य तुम्ही त्या धैर्याचा कसा वापर करता त्याच्यावर अवलंबून असतं. जेव्हा बिंदू 3 वर प्रेम आणि राग विशुद्ध असते म्हणजे शुद्ध असते, इथं 3 वर या ठिकाणी इथं जी द्वैत आहे प्रेम आणि राग हे ज्यावेळेला विशुद्ध असतं तेव्हा बिंदू 4 वर त्याचं द्वैतात रूपांतर होतं. बिंदू 3 वरील प्रेम व राग जितकं उदात्त असतं तेवढं धैर्य व भीती दर्जेदार असते. इथं चांगल्या पद्धतीने जर प्रेम आणि रागाचे जर असेल तर 4 नंबर वरती ती जी भीती आणि धैर्य आहे ते सुद्धा तेवढंच दर्जेदार असतं. आपले हृदय जेव्हा पूर्णपणे शुद्ध नसते, आपले हृदय जेव्हा पूर्णपणे शुद्ध नसते म्हणजे अनेक प्रकारच्या विचारांचा गोंधळ त्याच्यामध्ये असतो, तेव्हा आपण भीतीकडे नकारात्मक भावनेने बघतो आणि धैर्याकडे सकारात्मक भावनेने बघत असतो. भीती जनरली भूतकाळाशी निगडीत असते. जशी आपल्याला सापाची भीती असते किंवा सभेत बोलण्याची भीती असते किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादा चांगला प्रसंग गमावण्याची भीती असते.
अशा पद्धतीची भीती आपल्या मनात राहते ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या मनाचं खच्चीकरण होतं. अशी जर भीती निर्माण झाली, नकारात्मक दृष्टी असेल तर आपल्या मनाचा कोंडमारा होता. हे तुमच्या रोजच्या जीवनामधले अनुभव मी सांगतोय. परंतु हृदय जेव्हा शुद्ध असते तेव्हा भीती शुद्ध व नैसर्गिक असते. जसं मगाशी उदाहरण दिलंय, शुद्ध भीती असेल तर ती भीती सुद्धा ही सकारात्मक असते. आपल्यातील खरी भीती काय करते तर आपल्यात सावधानता आणते, आपल्यामध्ये स्वयंसिद्धता आणते. धैर्य आपल्याला माहिती आहे हे दुसरं वर्णपटाचे टोक आहे. धैर्य विधायक असेल किंवा सकारात्मक असेल तर ते आपल्याला पुढे राहण्यासाठी उपयुक्त ठरतं. आपला आत्मविश्वास वाढतो, आपला आध्यात्मिक प्रवासात ते उपयुक्त ठरते. परंतु हेच धैर्य जर विघातक असेल किंवा विधायक नसेल तर ते अविचारी ठरू शकते. एखादा ज्याच्याकडे धैर्य आहे, कधी धैर्य आपणाला पाहतो आपण एखादा नदीचं फलपात्र आहे त्यावेळेला बाबा जायचं धाडूच लागतं, पण ते धैर्य कसं अविचारी असेल, भरपूर पाणी असेल, जायचं असेल तर त्याचा परिणाम वेगळाच होणार. पण ते धैर्य सकारात्मक की नकारात्मक हा फार मोठा महत्वाचा असतो. ते आपला अहंकाराला खतपाणी घालतो, आपल्यात उद्दामपणा येण्याची शक्यता असते ह्या नकारात्मक धैर्यामुळे. परंतु जेव्हा हृदय शुद्ध होते प्रार्थना करून किंवा आत्मनिरीक्षण करून ध्यान करून, तेव्हा आपले चक्र 4 वरचा प्रवास हा जो असतो पार करायला लागतो. तेव्हा आपली भीती आणि धाडस या दोन्हीचाही उपयोग आपल्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी होतो. केव्हा जेव्हा तुमचं हृदय असेल शुद्ध असेल तर हा राग असेल अगर प्रेम असेल, ह्या दोन्हीचाही उपयोग आपल्याला सकारात्मक दृष्ट्या होतो किंवा आपल्या प्रगतीसाठी होतो. हृदयाच्या 5व्या चक्राचे म्हणजे बिंदू क्रमांक 5 स्थान आपल्या कंठाशी असते. प्राचीन काळात याला कंठचक्र असं म्हटलं जातं. हे चक्र वायुतत्वाशी निगडीत असते. ध्यानादरम्यान हिरव्या रंगाची झलक असते. येथे भावनेचा वर्णनपट, भ्रम आणि विचारांचा गोंधळ. भ्रम आपल्याला पडत असतो, आपल्याला माहिती आहे, आणि आपल्या विचाराचा गोंधळ आपल्या मनात निर्माण होतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या विरुद्ध सुस्पष्टता व सुज्ञपणा. भ्रम किंवा विचाराचा गोंधळ, ह्याच्या विरुद्ध सुस्पष्टता आणि सुज्ञपणा, हा द्वैत आहे. जेव्हा हृदयातील चेतनेचे क्षेत्र शुद्ध असते, आपले हृदयातली चेतना जेव्हा शुद्ध असते तेव्हा वायुतत्व सुस्पष्टता सुज्ञपणा घेऊन येते. शुद्ध असते त्यावेळेला सुज्ञपणा आणि सुस्पष्टता आपल्याला जाणवते. पण जेव्हा हृदयामध्ये विचाराचा गोंधळ असतो, जेव्हा हृदयामध्ये विचाराचा गोंधळ व भ्रम असतो, त्यावेळी मात्र आपणाला विचाराची सुस्पष्टता येईपर्यंत वाट बघणं महत्वाचं असतं. चक्र क्रमांक 1 वर असणारी ही जी जडता आहे, विचारांचा गोंधळ आहे, ही जेव्हा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेला हे जडत्व चक्र क्रमांक 2, 3, 4 वर मध्ये जाऊन साठते. आणि ह्याच्यावर चक्र म्हणजे याचा अर्थ संपूर्ण हृदयातून जेव्हा तुम्ही बेचैनी निर्माण होते तेव्हा कंठ क्रमांक 5 वरती गोंधळ होण्याची शक्यता असते, म्हणजेच निर्णय प्रक्रियाचा प्रश्न निर्माण होतो. मित्र, ही 5 चक्र आणि या 5 चक्राशी संबंधित असणाऱ्या ह्या ज्या आपण गोष्टी पाहिल्या, इच्छा किंवा प्रेम, राग, ह्या सर्व जे 10 शब्द तुम्हाला मी दिले पाहिले ते याच्याशी रिलेटेड आहेत. हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी, रोजच्या जीवनाशी संबंधित आहे. हा इथंच आपण आज पहिला भाग संपवू. दुसरा भाग पुढच्या एपिसोड मध्ये घेऊ. तो हृदयचक्र आणि त्याच्यापासून असणारे अंकित बिंदू, तेही आपल्या जीवनाशी, रोजच्या जीवनाशी अतिशय संबंधित आहे. आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
तुम्ही टीकात्मक परीक्षण करून ते माझ्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार.